हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आत्ता बनवत आहे मी लिंबाचं आंबट गोड लोणचं. तर ती रेसिपी पूर्ण बघा, म्हणजे मी कसा बनवला काय तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी प्रत्येक नवीन व्हिडिओ किंवा नवीन एखादा ब्लॉग अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर आज बनवते मी ईडलिंबूचं लोणचं. मी ह्याच्या अगोदर खूप वेळेस बनवलेलं आहे, पण आपल्या चॅनलवरती हा फर्स्ट व्हिडिओ आहे जो मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करते लोणचाचा. आणि हे लोणचं आहेत, हे लिंब आहेत, सॉरी हे म्हणजे ईडलिंबू आहेत. मी ह्याच्या अगोदर फक्त साध्या लिंबाचा लोणचं बनवलेलं आहे. तर बघूयात आता ह्या लिंबाचा पण लोणचं कसा होतोय ते. तर हे लिंब म्हणजे कालच आणले होते मार्केटमधनं, आणि मग आज म्हणजे काल तर टाईम नाही भेटला, म्हणून म्हटलं की चला आज म्हणजे आज आणि उद्या 2 दिवस लागणार आहेत पूर्ण लोणचं बनवायला. तर हे लिंब आहेत, हे आपल्याला सगळे स्वच्छ धुवून घ्यायचे. अगोदर जरी धुवून ठेवलेले असले तरी पण स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि मेन म्हणजे पुसून घ्यायचे, त्याला अजिबात पाणी वगैरे नाही लावू द्यायचं. पाण्याचा जर हात लागला किंवा म्हणजे थोडंसं पाणी वगैरे लागलं तर लोणचं लगेच खराब होतो. त्याच्यामुळं लिंब आहेत हे सगळे पुसून घ्यायचे स्वच्छ एखाद्या चांगल्या टॉवेलनी, कपड्याने वगैरे कॉटनच्या. आणि मग आपल्याला हे कट करायला घ्यायचे. तर ह्याला काय काय साहित्य लागणार आहे तर हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं तर समजेलच. खूप सोप्या पद्धतीत आहे आणि मार्केटमधल्या लोणच्यापेक्षा हा लोणचं खायला इतका भारी लागतोय. आणि मेन म्हणजे वर्षभर राहिला तरी अजिबात खराब नाही होते. प्रमाण जर व्यवस्थित पडलं ना तर अजिबात नाही खराब होत. तर आत्ता हे लिंब आहेत सगळे मी अगोदर कट करून घेते आणि नंतर त्यातलं सगळ्यातलं बी आहे आपल्याला हे काढून घ्यायचं. कारण की जर बी आपण तसंच ठेवलं ना तर लोणचं आहे तो कडू लागतो. त्याच्यामुळे पूर्ण बी आहे ते पूर्ण काढायचं, म्हणजे कट करायला त्याला थोडासा वेळ जातो. बी वगैरे सगळं काढायला मला पण ह्याला भरपूर वेळ लागला सुरुवातीला. मग एकदा जर पूर्ण कट करून झाले ना मग सामान भरून त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकलं ना मग काहीच वेळ नाही लागत आहे. फक्त आपल्याला कट करूच तर त्यातल्या सगळ्या बिया वगैरे काढूच तर थोडासा वेळ लागतो. आणि मग आता बघू शकता मी सगळे लिंब आहेत ते कट करून घेतलेत आणि हा चमचा घेतला आहे ना हा पण मी पुसवून घेतलेला आहे. तर आत्ता मी तुम्हाला सांगते प्रमाण. तर मी हे लाल तिखट डायरेक्ट छोटाले पाकिट असतात तेच आणले होते, कारण की माझ्याकडे जे लाल तिखट आहे त्याच्यामध्ये मी खडे मसाला मिक्स करून ठेवलेला आहे. तर म्हटलं नको खडे मसालाचं जर तिखट टाकलं तर कदाचित खराब होऊ शकतं, कारण की मी तसा तिखट कधीच नाही वापरलेलं लोणच्यामध्ये. म्हणून मी तुम्हाला पण सांगते, म्हणजे तुम्ही जर घालत असेल ना लोणचं आणि ते जर तिखट टाकत असाल ना तर टाकू शकता, पण मी नाही टाकलेलं म्हणून मी नको म्हटलं. कारण की लोणचं एवढं मोठं लोणचं होणार आहे आणि थोड्यासाठी कसं खराब होऊ शकतं. तर मी तिखट घेतलेलं आहे 60 ग्रॅम, म्हणजे जे 20-20 ग्रॅमचे छोटाले पाऊच असतात ते मी 3 घेतलेत. आणि मीठ पण तेवढंच घेतलेलं आहे आणि साखर पण तेवढीच घेतली आहे सध्या. पण मी अजून ह्याच्यामध्ये नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, कारण की मी जेव्हा हा लोणचं शिजवायला घेतला आहे ना तेव्हा मी ह्याच्यामध्ये भरपूर साखर टाकली, कारण की मला ती खूप कमी वाटत होती आणि ती खरंच कमीच पडली होती. आता सध्या तिन्हीचं प्रमाण सेम घेतलेलं आहे, म्हणजे साखर, मीठ आणि तिखट. तर आता मी ह्याच्यामध्ये हळद पण नाही घालत आहे, कारण की उपवासाला पण हा लोणचं आपण खाऊ शकतो. आणि मी कधीच म्हणजे जेव्हापासून बनवते तेव्हापासून मी कधीच त्याच्यामध्ये हळद नाही घातलेली, त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये पण अजिबात नाही हळद घालत आहे. तर बघू शकता हाताने अजिबात मिक्स करायचं नाही, कारण की चटणी तिखट आहे ना तर मग परत हाताची दिवसभर आग जात नाही. मी एक वेळेस तसंच केलं तर तिखट होतं ते हाताने भरलं, हाताने मिक्स केलं, 1-2 दिवस माझ्या हाताची आग जात नव्हती. त्याच्यामुळं चमच्यानेच पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आत्ता हे सगळं मिक्स केलं, म्हणजे मी हा लोणचं रात्रीच्याला घालते. रात्रीच्याला सगळे लिंब कट केले, मसाला मिक्स करून ठेवला. आणि ही भरणी पण आहे ना, ही भरणी पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची. शक्यतो काचाच्या भरणीत घातलं तर एकदम छान राहतो, पण माझ्याकडे काचाची भरणी नाही म्हणून मग मी ह्या प्लास्टिकच्या भरणीमध्येच भरून ठेवते. आत्ता बघू शकता किती म्हणजे सुक्का कोरडा दिसतोय लोणचं. आणि हा जर रात्रभर भरून ठेवला ना तर जेवढा लोणचं आहे ना त्याच्यावरती पाणी येतं, म्हणजे एवढं लोणचंचं मिठाचं आणि म्हणजे मी साखर वगैरे मिक्स केलेली आहे त्याचं भरपूर त्याचा रस होतो. त्याच्यामुळं भरणी आहे हे पूर्ण भरणार आहे रश्यानी, लिंबाचा रस आहे त्यांनी. तर आत्ता बघू शकता बरोबर परफेक्ट
मी जेवढा लोणचं केलेलं आहे तो भरणीचं प्रमाण बरोबर झालेलं आहे. आणि आत्ता हे आपल्याला झाकण घालून रात्रभर असंच ठेवायचं आहे. तुम्ही सकाळी जर ही प्रोसेस सकाळी जर लोणचं केला ना तर सकाळी दिवसभर आपल्याला असंच ठेवायचं आहे. आणि सकाळी केला तर आपण संध्याकाळी शिजवू शकतो किंवा संध्याकाळी केला तर सकाळी हा शिजवून ठेवायचा आहे. म्हणजे कसं जो मधला टायमिंग आहे ना तेवढा हे लोणचं म्हणजे सकाळी म्हणजे दिवसभराचा जो टायमिंग आहे किंवा पूर्ण रात्रभराचा जो टायमिंग आहे ना त्याच्यामध्ये ना जेवढा लिंबाचा रस आहे ना तो पूर्ण म्हणजे एका भरणीमध्ये पूर्ण एका साईडला येतो. म्हणजे काय होतं की जेव्हा आपल्याला लोणचं हा शिजवून घ्यायचा आहे ना तेव्हा शिजताना त्याच्यामध्ये जेवढा जास्त रस्सा असेल लोणचाचा तर तेवढा लोणचं छान शिजतो. आणि आपण जर लगेच लोणचं म्हणजे मिक्स केला आणि लगेच पातेल्यामध्ये शिजायला ठेवला तर त्याच्यामधला पूर्ण जो रस्सा आहे तो निघत पण नाही आणि मेन म्हणजे लोणचं आपला चांगला शिजत पण नाही. त्याच्यामुळं पूर्ण एक किंवा 24 तास जरी आपण तसंच ठेवलं ना म्हणजे आज सकाळी आपण लोणचं भरून ठेवलं आहे की उद्या सकाळी जरी आपण शिजवून घेतला ना तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही. पण मी म्हणजे अशीच 12 तासाची प्रोसेस ठेवते. आत्ता मी हा रात्री लोणचं घालते तर सकाळच्याला शिजवून घेते. पातेलं पण मी पूर्ण गरम करून घेतले त्याच्यामध्ये पाणी वगैरे राहू नये म्हणून. आणि मग नंतरच लोणचं आहे तो शिजवायला घेते. आता दिसताना भरपूर दिसतो आणि बघू शकता ह्याच्यामध्ये लिंबाचा रस आहे हा किती दिसतोय. तर आपल्याला हा पूर्ण आटवून द्यायचा आहे. म्हणजे अगदी थोडासा ठेवायचा आहे. शिजायला थोडासा जास्त वेळ घेतो. कमीत कमी 25 ते 30 मिनटं शिजायला लागत आहेत. पण एकदा शिजला ना म्हणजे कमी पण होतो पण 1 वर्षभर चांगला राहतो. अजिबात पाण्याचा वगैरे त्याला म्हणजे धक्का नाही लावायचा. त्याच्यामध्ये थोडं पण पाणी जाऊ द्यायचं नाही तर आपला लोणचं खूप दिवस चांगला टिकतो आणि खायला पण खूप भारी लागतं. झाकण घातलं की जो झाकणाला पूर्ण वाफ येते ना ती पूर्ण वाफ ह्याच्यामध्ये जाते. त्याच्यामुळे मग परत ह्याच्यामध्ये पाणी जाऊ शकतं. तर शिजवताना पण अजिबात आपल्याला झाकण नाही घालायचं. आणि मेन म्हणजे उतरून ठेवल्यावर पण आपल्याला ते गरम आहे ना त्याला अजिबात झाकण नाही घालायचं. कारण की गरम असलं की लगेच झाकण वाफ धरतं आणि लगेच ती वाफ त्याच्यामध्ये पडायला चालू होती. तर एकदा एक उकळी आली तर असा पूर्ण फेस आलेला आहे. आणि आत्ता ह्याला परत 10 ते 15 मिनटं झालेत म्हणजे शिजतोय तो. तर थोडासा कलर वेगळा झाला आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला ह्याला ना सारखं हलवत राहायचं आहे. कारण की साखर वगैरे असती मीठ ते बुडाला पण चिटकू शकतं. आणि एकदा जर डागला लोणचं म्हणजे बुडाला लागला तर मग परत पण लोणचं खराब होतो. म्हणून त्याला 1-2 मिनटाला आपल्याला सारखं परतून टाकायचं. तिखट पण आहे भरपूर. आता मीठ तर असणारच आहे. आता साखर पण भरपूर टाकली. फक्त आपल्याला काय करायचं ह्याला मिडियम गॅसवरती छान शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं हे पाक आहे ना हा थोडासा घट्ट होऊ द्यायचा तोपर्यंत शिजवायचा. आणि हा घट्ट झाला की मग बंद करायचं. तर बघू शकता ह्याला 15 ते 20 मिनटं झालेत. अजून पण थोडासा म्हणजे घट्ट होऊ द्यायचा आहे. अजून थोडासा पातळ आहे. तर मी ह्याला पूर्ण अर्धा तास शिजून दिलेला आहे. आणि आता हा बघतात शिजला. तरी पण मी थोडा वेळ गॅसवरतीच ठेवला होता. एकदम परफेक्ट झालेला आहे. आपल्याला असंच लोणचं घ्यायचं आहे. आणि आत्ता पण आपण खाऊ शकतो पण हे लगेच घेतला ना थोडासा कडूसर लागतो. त्याच्यामुळे 2 दिवस छान हे एका भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आणि हा लोणचं पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे. पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच भरणीमध्ये भरायचा आहे. गरम अजिबात नाही भरायचा. तर मी हा सकाळी 10 वाजता शिजवलेला आहे. तर मी हा लोणचं संध्याकाळी भरून ठेवते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक